पोलिसांकडे नेहमीच वेगवेगळ्या स्वरूपाच्या तक्रारी येत असतात, पण नागपुरात एका तरुणानं केलेल्या तक्रारीनं पोलीसच चक्रावून गेलेत। या तरुणाचं चक्क हृदयच चोरीला गेलंय। कुणी चोरलं तरुणाचं हृदय? हृदय चोरीला गेल्याची तरुणाची तक्रार। तरुणाच्या तक्रारीनंतर पोलीसही हैराण। माणूस प्रेमात पडला की सिनेमातली गाणी म्हणू लागतो, आपलं हृदय चोरीला गेलंय असं सांगू लागतो। पण हे कल्पना करण्यापुरता ठीक आहे, प्रत्यक्षात कधी कुणाचं हृदय चोरीला जातं का हे सांगण्यामागचं कारण म्हणजे नागपुरात एका तरुणानं हृदय चोरीला गेलं म्हणून पोलिसात तक्रार केली आहे। आपलं हृदय एका तरुणीनं चोरलंय आणि ते पोलिसांनी द्यावं यासाठी या तरुणानं तगादा लावलाय। पोलिसांनी लाख समजावूनही हा तरुण ऐकायला तयार नाही, त्यामुळे त्याची समजूत घालता घालता पोलिसांच्याही नाकी नवलेत। कसा पोरगाची तक्रार आली आणि तो पोरगा थोडा मेंटली डिस्टर्ब झाला होता आणि त्यांनी असे सांगितलं की साहेब पुरीने आमच्या दिल चोरी केली आणि तुम्ही चोराला पकडला तर आमच्या चोरी पकडा। तर आपण त्याला काउन्सिलिंग केलं आणि त्याला सांगितलं की यामध्ये पोलीस काही करू शकत नाही, आपण काउन्सिलिंग करू शकतो, समजावू शकतो। तर अशा प्रकारचे सुद्धा आपल्याला येतात आणि अशा वेळेस ज्यावेळेस हा पोरगा किंवा असा माणूस येतो तर त्याला आपण म्हणजे हकलू शकत नाही, कारण की त्याची इमोशनली तो डिस्टर्ब असतो। प्रेम आंधळं असतं। प्रेमात आकंठ बुडालेले अनेक प्रेमवीर आपलं प्रेम मिळवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात। मात्र प्रेमात अपयश येत असल्याचं पाहून थेट पोलिसांच्या दारापर्यंत पोहोचणारा हा प्रेमवीर सर्वांपेक्षा हटकेच म्हणावा लागेल। संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर।